अतिरिक्त खेळाडू चला माथेरान टीम आपला अतिरिक्त खेळाडू असणं गरजेचं असेल। चला विनंती असेल माथेरान टीम आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे। ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत। नागेश उगडा आणि अनंता ही आजच्या रात्रीमध्ये लाभलेली आपल्याला ऑफिशियल पंचांची जोडी सलामीची जोड साकली मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले। सलामीची जोड साकली मैदानाच्या आतमध्ये ओमकार आणि त्याच्या समवेत अगदी अजय भस्मा रायगड प्रीमियर लीग ओपन मध्ये ज्याला यावर्षी बाईक मिळाली तोच अजय भस्मा स्ट्राइक इन ला आणि गोलंदाजी मार्क वरती अर्जुन कदम। एक जबरदस्त मॅच या दोन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल। अर्जुन आणि अजयच्या माध्यमातून एक घमासान युद्ध नक्कीच पाहायला मिळेल याच्यात मात्र शंका नाहीये। गोलंदाजी असेल फलंदाजी असेल अगदी दोन्ही विभागामध्ये आपल्या टीमला 100% योगदान देणारा छोटा पाकेट बडा धमाका कीर्ती लहान पण मूर्ती अतिरिक्त उचली पहिलाच बॉल एक वन बाउन्स पंचांनी सांगितलंय इथून मात्र चांगला चेंडू मूर्ती लहान पण कीर्ती महान असा अजय भस्मा स्ट्राइक इनला। मी म्हटलं आहे की एक घमासान युद्ध पाहायला मिळेल अर्जुन कदम आणि अजय भस्मा यांच्या माध्यमातून एक जबरदस्त युद्ध खोलवरचा टप्पा अपील केली जाते। थर्ड पंच चला कुणीही यायचं नाहीये फक्त आयोजक असतील याची देखील नोंद घ्यायची आहे। आपण थर्ड पंच कुणीही इथे थांबायचं नाहीये। नॉट आउट असेल फलंदाज नाबाद असेल एक धाव जॉईंट होईल बॅटला स्पर्श झाला आहे चेंडू याची देखील दक्षता घ्यायची आहे। तुमचा अतिरिक्त दादांनो खेळाडू इथे उपस्थित आहे 12वा खेळाडू इथे उपस्थित आहे आणि आता फक्त आता एक रिव्ह्यू बाकी असे पंचांनी घेतलेला आहे। ऑफिशियल पंचांचा हा रिव्ह्यू होता। हा फटका चांगला आहे स्ट्राइकवरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केलाय एक धाव फक्त एक पडली जाईल दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न फक्त एकच धाव दोन धावा फलकावरती जॉईंट होतील। मॅच आपण पाहतोय एका साइडला माथेरान टीम आणि एका साइडला चिंबीचा पाडा टीम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी मार्क वरती अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोरून अर्जुन कदमला पाहतोय आणि स्ट्राइक इनला अजय भस्मा एक घातक फलंदाज आहे। हुक केलाय इथून मात्र फटका चांगला आहे एक टप्पा अखेरीस चेंडू मात्र सीमा रेषा पार 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 या बॉल वरती आलाय या मॅच मधला पहिला वहिला चौकार। आयोजन भारी क्रिकेट
थँक्यू डीझी. अजयच्या बाटमधनं आलेला चौकार आपण पाहिला. अर्जुन गोलंदाजी स्ट्राईक वरती. अगदी चांगला फटका आपण पाहिला. मिड विकेटच्या रिझम मध्ये चेंडू एक टप्पा अखेर सीमा पार झाला. थोडीशी रनिंग मध्ये मिस्टेक आपण गोलंदाजाच्या माध्यमातून पाहू शकाल. आणि एक महत्वाची सूचना, मंकी विकेट नसणार आहे याची देखील आयोजकांनी आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली आहे आणि ती सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. पायडल स्लिपचा हा फटका. ऑफिशियल पंचांनी सांगितलं की चेंडू मात्र ऑस्टिकच्या बाहेर जाणारा होता. अगदी गुडघ्यावरती बसले होते. फाईन क्षेत्र निवडलं होतं. बाट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये, परंतु एक धाव मात्र. लेग बाईज का पंच? लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक धाव. एलबी आउट आहे ना? सात धावा फलकावरती. अगदी खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. जिथे रनआउटची संधी होती याच दरम्यान एक धावेचं अंतर पूर्ण केलं गेलं आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलकावरती बिनबाद 8 धावा आपण पाहू शकाल. अर्जुन कदम यांचं चांगलं षटक राहिलं. एक चौकार जरूर खाल्ला, पण नंतर मात्र चांगली गोलंदाजी देखील या गोलंदाजाने केली आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा फलकावरती आपण पाहतोय. अजय भस्माना त्याला साथ देत असताना ओमकार मैदानाच्या आतमध्ये किल्ला लढवत आहेत, संघर्ष करतात. पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं, परंतु ज्या पद्धतीने धावा यायला होत्या ना त्या आल्या नाहीयेत. परंतु माथेरान टीमची जमीची बाजू की सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या षटकाचा मित्रांनो खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 8 धावा आपण पाहतोय. बिनबाद 8. अगदी पळसदरी गावाकडनं गोलंदाजी मार्कवरती करण कदमला आपण पाहू शकाल. करण कदम नवीन गोलंदाज सांगी कोठ्यातलं. बोल प्रज्योत. ओके 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 हा ओके ओके. अगदी माथेरान टीमचा विचार केला तर स्वप्नील जंगम आणि प्रज्योत घोसालकर यांनी पॅक केलेली माथेरान टीमला आपण पाहू शकाल. स्वामी 11 माथेरान टीम. हो, अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इथून मात्र अजय भस्मा यांच्या पारीचा देखील अंत झाला. अजय भस्मा मात्र बाद झाले. अगदी आडव्या बॅटने फटका खेचायचा होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. स्वामी 11 माथेरान ही टीम आपण पाहू शकाल. स्वप्नील जंगम आणि प्रज्योत घोसालकर यांच्या माध्यमातून ही टीम पुरस्कृत केली गेली आहे. मी विनंती करेल प्रज्योत घोसालकर आणि स्वप्नील की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आणि आतिश दरेकर या तिघांनी मिळून ही टीम पॅक केली आहे. तिघांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. हा चांगला फटका आहे. कव्हरला प्रोटेक्शन पाहायला मिळेल आणि तू मात्र अतिगाई संकटात घेऊन जाई. फलंदाज अजून एक धाव बाद झाले आहेत.
हा देखील फटका फसला आहे. विकेटच्या मागे मात्र झेल धरणीला दान झाला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. याच दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण. 2 धावा याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. माथेरान टीमला जर विचार केला तर पुरस्कर्ते आहेत आतिश दरेकर असतील, स्वप्नील जंगम असतील आणि प्रज्योत घोसालकर. या तिघांनाही विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्याही आयोजकांच्या वतीनं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेनं. तिथे धावफलकावरती आपण धावा पाहू शकाल. 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ असताना करण कदम गोलंदाजी मार्कवरती. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. इथून वाईट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. धूम्रपान करणं आणि क्रिकेटमध्ये व्हाईट बॉल टाकणं ना तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाऊ देणार ना क्रिकेटमध्ये पुढे जाऊ देणार. तुम्हाला जर जगायचं असेल ना मित्रांनो तर धूम्रपान करणं टाळा आणि क्रिकेटमध्ये जिंकायचं असेल तर व्हाईट बॉल करणं टाळावं लागेल. इथे मैदानाच्या आतमध्ये झेल हवेमध्ये आणि इथून अजून एक फलंदाजाच्या पारीचा अंत्य. तिसऱ्या विकेटचं पतन. चांगली कामगिरी आपण पाहू शकाल. चिंबीपाडा टीमच्या माध्यमातून तिसरा विकेट येईल. इथून तंबूच्या आसऱ्याला देऊत आपण डीझेलला संधी. करून गेलाय घात. फलंदाज झालाय 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 इथून बाद. 13 वेळा 50 मारले. आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शरदजी ठोंबरे सरांना विनंती आहे की या आपण मुख्य व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अगदी शरदजी सरांचा विचार केला तर नेहमीच सामाजिक कार्य असेल त्यांच्या माध्यमातून नेहमीच खूप चांगलं सामाजिक कार्य देखील त्यांच्या माध्यमातून नेहमीच केलं जातं. आणि कुंभलवाडी टीमचं प्रतिनिधित्व करत असताना आज मात्र या आमदार चषकामध्ये ते उपस्थित झाले आहेत. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. गोलंदाजी मार्कवरती रेवनाथला आपण पाहू शकाल. आज सरळ बॉल फटका खेचला आहे. अगदी लॉंग ऑफ आणि लॉंगांच्या मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं परंतु कॅरी झाला नाहीये. नॉन स्ट्राईकला चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून आणि त्याचाच फायदा घेत असताना दोन्ही फलंदाजांनी मात्र 2 धाबांचं अंतर याच दरम्यान पूर्ण केलं. आणि सांघिक धावसंख्या अगदी खूप उशिराने
का होईना पण 2 धाबा जॉईंट होतील आणि 2 धाबेच्या बरोबरीने 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धाबा आपण पाहतोय फलकावरती. हाल जे प्रेक्षक पोपटी पट्ट्याच्या आतमध्ये बसलेत ना त्यांना विनंती आहे की आपण बाहेर जाऊन बसायचं आहे. बाउंड्री लाईनच्या अगदीच बाहेर बसायचं, आतमध्ये बसू नका कारण तिथे विद्युत वाहिनी आहे. ही नाईट शृंखला आणि शृंखलेमध्ये आपण पाहतोय चारही बाजूला जे टॉवर्स उभे केले गेले त्याची विद्युत लाईन आपण पोपटी पट्ट्याच्या आतमधून घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना अशी आहे की 125 kVचा जनरेटर आहे. हाय व्होल्टेज जेवढे हाईटचे टॉवर आहेत ना चिटकलात तर तेवढ्यावरती उडाल, एवढं लक्षात ठेवा. बसायला हरकत नाही पण जर चिटकलात तर टॉवरच्या हाईटला तुम्ही वरती उडाल आणि कायमस्वरूपी वरती झाला याची दक्षता घ्या. दादांनो तुम्ही क्रिकेटचा आनंद घ्या परंतु जीवाची देखील काळजी घ्या आणि अगदी वायरींपासून लांब राहा, मैदानाच्या बाहेर थांबा आणि क्रिकेटचा आनंद घ्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी शफल झाले होते, जागा देखील बनवली होती. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना चेंडू ट्रॅव्हल्स करायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित झाले आहे, त्यांचे आपण स्वागत करूयात. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू. ऑफिशियल पंचांनी लाईन पाहिल्यानं सांगितलं की खराब लाईनवरती हा चेंडू फेकलाय. 1 धाव जॉईंट होईल आणि 1 धावेच्या बरोबरीने फलकावरती 16 धावा. डान्सिंग डाऊन दा फटका. पुढे सरसावले होते फलंदाज. बाट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. अगदी समोर चेंडू दिला होता, फलंदाज पुढे सरसावले होते, बाट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. विकेटच्या मागे चेंडू कॅरी झाला आणि अजून एक निर्धाव चेंडूची सांगता याच दरम्यान. या बेलचा देखील फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा. अगदी फलंदाजाला रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, अगदी व्यसन घातले. चांगली गोलंदाजी परंतु हा फटका चांगला आहे. वाट पाहिली आणि इथून मात्र गोलंदाजाची फलंदाजाने वाट 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 लावली. थँक्यू डीसी. अगदी महत्वाच्या क्षणी हा षटकार आपण पाहिला आणि 6 धावा देखील माथेरान टीमला इथून मिळल्या जातात. अशाच फटक्यांची गरज असेल येणाऱ्या चेंडूमध्ये, येणाऱ्या षटकामध्ये. अंतिम षटक प्रगती पथावरती असेल. पवन गोलंदाजी मार्कवरती. अंतिम षटक आहे. या षटकामध्ये 15 ते 10 धावा येणं गरजेचं असेल कारण या मैदानावरती धावा सहसा होत नाहीयेत. पवन गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटक हाताळत असताना अगदी पुन्हाचे एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू मात्र एष्ट्यांवरती आदळला गेला आणि 5व्या विकेटचं पतन इथून आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये टीम माथेरानचं. आयोजन भारी क्रिकेटचा यावर निश्चितच आपण पाहतोय आयोजक संपूर्ण बाउंड्री लाईनला फिरले तरीसुद्धा जे दर्दी क्रिकेट रसिक आहेत, खरं तर खूप मला वाटतं दर्दी क्रिकेट रसिक आहेत जे पोपटी पट्ट्याच्या आतमध्ये आलेत. आयोजक फिरले साहेब, पुढचं पाठ मागचं सपाट असं नको, नाही तर गाढवा पुढं वाचली गीतानी कालचा गोंधळ वारा होता. आपण गाढवं नाही आहेत, माणसं आहात. तुम्हाला आयोजक सांगून गेले तरीसुद्धा तुम्ही पोपटी पट्ट्याच्या आतमध्ये येऊन बसताय. हा निश्चितच जायचंय, मनोज गोरे 100% जायचंय, पण तुम्हाला त्रास होईल, लक्षात ठेवा. फुलटॉस बॉल, त्यावरती समाचार घेणं गरजेचं होतं.
ऑफिशियल पंचांनी सांगितलंय का नो चेंडू असेल. 1+1 अशा 2 धावा जोडल्या जातील आणि पुढचा बॉल देखील फ्री हिटचा असेल. तुमच्या अस्तित्वासाठी आणि तुमच्या हक्कासाठी मित्रांनो नेहमी संघर्ष. मनोज काय भिंगार टीमच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण मनोज झोरे किंवा प्रकाश पवार यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तुमच्या अस्तित्वासाठी आणि तुमच्या हक्कासाठी नेहमी लढण्याची तयारी ठेवा, भले तुम्ही किती कमजोर असाल. फ्रीटचा बॉल, या वेळचा फटका चांगला आहे का पाहू शकतो. फ्रीटचा चेंडू परंतु झेल कॅरी झाला. 2 धावा, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही. 2 धावा आणि 2 धावेच्या बरोबरीने धाव फलकावरती 28 धावा एकवटल्या जातील. अठ्ठावीस धावा फलकावरती. अंतिम षटक मार्गस्थ असताना पवन अगदी फलंदाजी गावाच्या बाजूने गोलंदाजी मार्क वरती आहेत. ऑस्टिकच्या बाहेर चेंडू, इथून मात्र फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. अगदी स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत आहेत. आपण पाहू शकाल संधी बाद झाले. उर्वरित चेंडूला कशा पद्धतीने सामोरा जाणार. हा फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत 30 यार्ड सर्कल मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. अवघी एकच धाव एकवटली जाईल. 29 धावा फलकावरती आपण पाहू शकाल 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्वामी 11 माथेरान टीम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या वाढणे खेळण्याचा प्रयत्न. ऑफिशियल पंचांनी लाईन पाहिली आणि सांगितले की खराब लाईनवरती हा चेंडू फेकलाय. मनोजी या नागेश या आपण. चाकण संघाचा कर्णधार आणि पालघर संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग करायची आहे. चाकण संघाचा कर्णधार पप्पू आणि पालघर संघाचा कर्णधार धर्मा. आपण ही पहिली इनिंग संपल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. या लगेचच.
चांगला चेंडू आहे. अगदी जर आपण पाहिला तर मात्र एकच धाव ना, 2 धावा. बॉल किती बाकी आहेत? बॉल किती बाकी आहेत आता? 2 चेंडूचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. माफी असावी, 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. अगदी प्रोफेशनल ऑफिशियल पंच संजयजी वाघमारे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचे आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. चला, डिसिजन पेंडिंग असेल. फेल डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू पाहायला मिळेल याच दरम्यान आणि 4 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. आणि या पहिल्या सत्राचा जर का आपण विचार केला तर 31 धावा फलकावरती आणि 32 धावींची गरज असेल. चला, चाकण संघाचा कर्णधार आणि पालघर संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचा आहे. या लगेचच अगदी आपण मागची मॅच पाहिली. चला, बॉलची पूर्तता करायची आहे मैदानाच्या. देनापट्टी ना. चला, खेळाडू कक्ष खाली करायचा आहे. चला, देनापट्टी पालघर आणि चाकण पप्पू आपण लगेचच नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचं आहे. हॅलो हॅलो, चला, शेवटचा दिवस आहे आणि वारंवार वाईटच्या बॉलसाठी रिव्ह्यू मागू नका. या संघासाठी सूचना असेल, वाईटसाठी वारंवार रिव्ह्यू मागू नका प्रत्येक बॉलसाठी. आणि चला, थोडंसं आपण सहकार्य करायचंय. हॅलो, हां बघतो. हॅलो, चला, यानंतर पंच आपण वाईटसाठी रिव्ह्यू ठेवायचा नाही, या मॅचसाठी ठेवून द्यायचा. कारण हे प्रत्येक बॉलला रिव्ह्यूसाठी येतील. या मॅच नंतर तुमचा फायनल डिसिजन असेल. ही मॅच फक्त एवढी हे करायची. बेनापट्टी पालघर आपण नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचं आहे आणि चाकण प्रशांत आपण जॉईंट व्हायचं आहे. चला, मनोज झोरे आपण नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. चला, मॅचला आपण स्टार्ट करूयात मित्रांनो. इथून 32 धावींची गरज असेल आणि 2 धावीची पेनल्टी म्हणजे 34. अगदी प्रोफेशनल पंच ऑफिशियल पंच संजय वाघमारे यांचं देखील इथे आगमन झालंय. हे मॅच संपल्यानंतर लगेच ते मैदानामध्ये एंटर होतील. त्यांची चला, नाणेफेक करून घ्यायची आहे.
दोन टीमच्या माध्यमातून आपण नाणेफेकीचा कॉल करत आहोत. चाकण प्रशांत आणि त्याला फाईट करेल बेनापट्टी वसई पालघर ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. या दोन टीमच्या माध्यमातून पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मैदानाच्या दिशेनं. पहिला बॉल इथून मात्र अगदी अखोटप्पाचा बॉल होता, पडल्यानंतर सरळ विकेटच्या मागे आपण पाहू शकाल. अगदी जर विचार केला तर स्वामी 11 माथेरान टीम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि जी पुरस्कृत केले गेले आहे ते म्हणजेच आतिश दरेकर असतील, स्वप्नील जंगम असतील आणि प्रज्योत घोसालकर यांनी पुरस्कृत केलेली टीम आपल्याला पाहायला मिळते. चाकण टीमने नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने केला, जिंकला आणि प्रथमतः मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. एक धाव फलकावरती आपण पाहू शकाल. अगदी तीस तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. समोरून कुठली तरी एक्सप्रेस यावी आणि मात्र निघून जावावी असा हा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता. एक धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय संदीपला पाहू शकाल. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना पुन्हा एकदा करा फटका. कही पे निगाहे कही पे निशाणा. चेंडू झालाय निर्धाव. डॉट बॉलची सांगता याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोड साकली कल्पेश आणि त्याला साथ देत असताना अर्जुनला आपण पाहू शकाल. संदीप मात्र चांगली कामगिरी करतोय. चांगली गोलंदाजी योग्य टप्पावरती आतापर्यंत गोलंदाजी करतायत गोलंदाज. पुन्हा एकदा बाटला स्पर्श झालाय आणि गोलंदाजाचा जल्लोष आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. संदीप यांचा एक मोठा मासा गळाला लावला गेला आहे माथेरान टीमच्या माध्यमातून. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण देऊया डीझेल. परंतु चेंडू मात्र इथून शर्यत जिंकतोय आणि मिळतील इथून टीमला 4 धावा. सर्वांना साईडला करायचं आहे. चला सर्वांना साईडला करायचं आहे. आपण स्क्रीनच्या समोरून कुणीही राहायचं नाहीये. इथून फलंदाज अजून एक बाद. 5 धावा अवघ्या फलकावरती आपण पाहू शकाल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चिंबीचा पाडा टीम आता मात्र एका संकटामध्ये आहे. पहिल्या षटक आपण पाहिलं संदीप यांचं, ज्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या आणि पहिल्या 2 महत्वाचे विकेट देखील या षटकामध्ये बाद करण्यात यशस्वी ठरलेत. चला स्क्रीनच्या समोर कुणीही राहायचं नाहीये मित्रांनो. एक महत्वाची सूचना आहे, लाईव्ह साठी प्रॉब्लेम होतो.
चा आनंद जरूर घ्या, परंतु क्रिकेट स्क्रीनच्या खाली कुणीही बसू नका. लाईव्हला प्रॉब्लेम होत आहे. अजय बसमा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल. आलेत दोन्ही आलेत. धीरज दादा जर इथे उपस्थित आले तर संजय दादा तुमची वाट इथे पाहताय. अगदी समोर बॉल होता, पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली, पडल्यानंतर सरळ विकेटच्या मागे हा चेंडू ट्रॅव्हल्स झाला आणि इथून मात्र एका निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. अजय बसमा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल. 5 धावा फलकावरती 2 गड्याच्या रिवाजचा फटका, चांगल्या पद्धतीने चेंडू बॅट वरती आलाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात. चेंडू मात्र सीमा रेषा पार 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 या बॉल वरती आलाय चौकार. आहे 9 धावा फलकावरती. या वेळचा फुल करण्याचा प्रयत्न, फाईन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे या बॉल वरती देखील आलाय चौकार. पाडा टीमच्या माध्यमातून अगदी 2 चेंडूवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. सलामीला आलेला कल्पेश मात्र नंबर 3 वरती आलेला कल्पेश मात्र चांगली फलंदाजी करतायत. या बेलचा अगदी बाटला स्पर्श झाला आणि इथून मात्र विकेटच्या मागे चेंडू कॅरी झाला. फलंदाजाच्या पारीचा देखील अंत झाला. जो फलंदाज चांगली फलंदाजी करत होता कल्पेश, तो मात्र इथून बाद झाला. आपण देऊया तिथून डिझेल. आपण पाहू शकाल ठोकडीचे. हे महत्वाचं नसतं, तुमचा निर्धार किती ठाम आहे जिंकण्यासाठी हे महत्वाचं असतं. खेळामध्ये जर तुम्हाला समोरच्या टीमचा जर अभ्यास असला ना तो तुमचा पराभव कधीच होत नसतो. आणि तेच कार्य अजय बसमा या मॅच मध्ये करत असताना इथे मात्र हॅट्रिक साठी संधी आहे. 2 चेंडूवरती 2 विकेट, हॅट्रिक साठी संधी. अजय या बैलचा हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी लेग स्टंप मिस करून जाणारा हा चेंडू होता. फलंदाज स्वतःवरती नाराज आहेत. या चेंडूवरती मोठा फटका एक्झिट झाला असता 1 धाव जोडली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने 14 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मॅच 33 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे.
हा फटका देखील पहिल्या स्लिपमध्ये कॅरी झाला चेंडू. धाव मिळत नाहीये आणि 2 षटकांचा मित्रांनो इथून खेळ समाप्त झाला. आणि 2 षटकाचा जर आपण आढावा घेतला तर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा आपण फलकावरती पाहतोय. 33 धावांचा पाठलाग करत असताना टीम चिंबीचा पाडा टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मागच्या मॅच 14-14 12 चेंडू 19 12 चेंडू आणि 19 ची गरज असेल. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण रवींद्र पाहिलं होतं. अगदी मोहपाडा टीम वाटलं होतं सर्वांना मॅच जिंकेल. अगदी 31 धावांचा बचाव खांदा टीमने केला होता याच मैदानावरती मागच्याच मॅच मध्ये. आणि पुन्हा एकदा माथेरान टीम ती पुनरावृत्ती करणार का? कारण या मैदानावरती गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. अगदी गोलंदाजांनी योग्य टप्प्यावरती जर चेंडू फेकले ना तर मात्र फलंदाजांना अडचण निर्माण होते मोठे फटके खेळण्यासाठी. आणि ते मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं. आता मात्र तिसरं षटक योगेश पारधीला आपण पाहू शकाल. अगदी निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये या दोन्ही फलंदाजांचा इरादा असेल जास्तीत जास्त धावा करायचा आणि अंतिम षटकामध्ये कमी धावसंख्या ठेवायची. परंतु या गोलंदाजा विचार असेल ज्या पद्धतीने पहिले 2 षटक हाताळले गेले आहेत ना संदीप आणि अजय, त्याच पद्धतीने हे षटक सुद्धा हाताळायचं आहे. खराब लाईन वरती चेंडू, खराब लाईन वरती चेंडू. योगेशच्या माध्यमातून एक धाव वटली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने 15 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 33 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. येणारे 12 चेंडू आणि 18 ची गरज. इथून मात्र फटका चांगला आहे. आखूटप्पाचा बॉल त्यावरती प्रहार. चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. या बॉल वरती आलाय षटकार. का मी पण नाही बघितलं काय. एक मार्क तिकडे बघा ना त्यांच्याकडे. अच्छा, या रात्रीमध्ये आमच्या समवेत अरुणजी वाकचौरे साहेब देखील जोडले जातील. चला थर्ड पंच कशासाठी हाईट. हॅलो 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 फेल डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू आपण पाहू शकाल गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी जर शंका वाटली तर ऑफिशियल दोन्ही पंचांनी एकामेकांशी चर्चा करायची आहे. नक्कीच पाहिलं गेलं तर खूप चेतन पिरकडच्या माध्यमातून चांगलं आज फायनल मेगा फायनलचं मात्र पहिल्या सामन्यापासून आपण समालोचन ऐकलं. तमाम प्रेक्षक त्यांचा गोड मधुर आवाज आपण ऐकलाय आणि मी सर्व संघांना आणि पंचांना सुद्धा विनंती करतोय की आज फायनलचा दिवस आहे. उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. फायनलचा दिवस आहे आणि आपण जरी चुकी झाली
तरी तर थर्ड अंपायर आपला हे दिला जाईल. दोन्ही पंच आपण एकमेकाशी डिस्कस करून निर्णय द्या, जेणेकरून या स्पर्धेला हे नाईट आयोजन कर्जत तालुक्यातील ही दुसरी नाईट का तिसरी नाईट असेल. पहिली नाईट झाली सावळे येथे, दुसरी नाईट झाली संजयनगर आणि ही वर्णे येथे तिसरी नाईट असेल कर्जत तालुक्यामध्ये. तर आपण कुठल्याही प्रकारचा मात्र गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. धन्यवाद पिरकर साहेब. खूप चांगलं मनोगत अरुणजी वागचौरे यांच्या माध्यमातून आपण ऐकलात. अगदी आखूटप्पाचा बॉल होता, करणने पुन्हा एकदा फेकून दिला ऑफ टॉप दी पार्क. 6 धावेसाठी आलेला षटकार आपण पाहिला. समोरच्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडूला ट्रॅव्हर्स केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतील, परंतु चेंडू मात्र थांबणार नाहीये, सरळ निघून जाईल सीमा रेषे पलीकडे. 4 धावेसाठी करणच्या बाट मध्ये आलेला अजून एक तडाखा. इथून मात्र विजयी षटकार. चला मित्रांनो, खेळ आहे. हॅलो खेळाडू वृत्ती तुम्ही दाखवणं गरजेचं आहे मित्रांनो. तुम्ही शांतपणे आपले बाहेर यायचंय. खेळाडू वृत्ती दाखवायचे, एकमेकाशी हुज्जत घालणं गरजेचं नाहीये. जरी आपण हारलात जितलात तो गर्व नसावा. पुढील आपले पुन्हा एकमेकाशी लढत होईल, परंतु आपण गर्व करू नये. क्रिकेटमध्ये नक्कीच हुज्जत घालू नका. चला सेकंड करा आपण मित्रांनो.